महाराष्ट्र के कल्याण में चौंकाने वाली घटना सामने आई है कि जहां एक युवती के साथ भोंदू बाबा ने अत्याचार किया। घटना कल्याण के पास आंबीवली गांव की है। इस मामले में खड़कपाड़ा पुलिस ने अरविंद जाधव के खिलाफ मामला दर्ज किया है। पुलिस इस बात की भी जांच कर रही है कि क्या भोंदू बाबा अरविंद जाधव ने किसी और लड़कियों के साथ ऐसी हरकत की है। कल्याण में एक युवती कई दिनों से पारिवारिक परेशानियों से जूझ रही थी। पारिवारिक समस्याओं को सुलझाने के लिए इस युवती को उसके रिश्तेदारों ने आंबीवली में एक बाबा का पता दिया था। इस युवती को जानकारी मिली कि आंबीवली का यह बाबा पारिवारिक कलह दूर कर घर में सुख शांति लाता है। इस जानकारी के आधार पर पीड़िता अपने रिश्तेदारों के साथ आंबीवली में बाबा अरविंद जाधव के पास गई और अपना दुखड़ा सुनाया। उसके बाद बाबा ने युवती से कहा कि तुम्हारी परेशानी दूर हो जाएगी, लेकिन तुम्हें कुछ समय यहीं रुकना होगा। अपने परिवार को बाहर जाने दो, तुम यहीं रुको, तुम्हारी नजर उतारता हूँ। भोनू बाबा ने यह कहते हुए इस युवती को शरीर में छूना शुरू कर दिया। युवती को एहसास हुआ कि यह स्पर्श जो है वो वासनापूर्ण है, तो युवती ने बाबा को उसे छूने से मना कर दिया और कहा कि सबको बताएगी कि क्या हुआ है अंदर। उस वक्त भोनू बाबा ने इस युवती को धमकी दी कि अगर तुमने इस तरह की जानकारी किसी को भी दी तो तुम्हें और तुम्हारे परिवार को गंभीर परिणाम भुगतने होंगे। इसके बाद युवती अपने परिवार के साथ खड़कपाड़ा पुलिस स्टेशन पहुंची और वहां घटना के बारे में पुलिस को बताया। पुलिस ने इस मामले में तुरंत कार्रवाई करते हुए भोनू बाबा को बुलाया और उसके खिलाफ मामला दर्ज कर लिया है। इस मामले में उन्हें नोटिस देकर थाने में आने को कहा गया था, लेकिन 2 दिन बाद भी अरविंद जाधव के खिलाफ कोई कार्रवाई नहीं हुई तो युवती एक सामाजिक संगठन की मदद लेकर वहां पहुंची। सामाजिक संस्था की मदद से वह एक बार फिर खड़कपाड़ा थाने पहुंची और सवाल उठाया कि भोंदू बाबा के खिलाफ क्यों कार्रवाई नहीं की गई। आखिरकार सामाजिक संगठन और पीड़ित युवती के दबाव के बाद पुलिस ने जांच करना शुरू कर दिया है। इस ढोंगी बाबा को गिरफ्तार करने के लिए एक टीम भेजी गई है। खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक विनयभंगचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा आंबोली परिसरातील आहे आणि एक व्यक्ती जे 50 वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला आणि तो विनयभंग केला अशी तक्रारवरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। तसंच आपण आव्हानही करत आहोत खडकपाडा पोलीस स्टेशनकडून महिलांबाबतीत काही अडचण असेल तर तात्काळ संपर्क करा। नमस्कार सर, कसला प्रकार काय अडचण होती आणि काय करायसाठी गेली होती आसपास? जे पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीचं अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती, सांगत होती, त्यावेळी ते प्रकार झालेला आहे। त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे, तपास करू आणि कारवाई चालू आहे। काय मुलीसोबत असा प्रकार घडला आहे? अद्यापर्यंत आम्हाला कुठलीही दुसरी काही तक्रार आलेली नाही, एकच आहे, तरी आम्ही त्या अँगलनं तपास करत आहोत सविस्तर। आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे, त्या अनुषंगाने नक्की कसा प्रकार काय आणि कशासाठी गेलो या संदर्भात आपण तात्काळ तपास करत आहोत। तर त्यांच्याकडे मी माझा फॅमिली प्रॉब्लेमसाठी गेले होते। घरामध्ये थोडे प्रॉब्लेम होतं, ते सॉल्व्ह करण्यासाठी मी तिकडे गेले, पण त्या बाबांनी माझ्यासोबत खूप घाणेरड्या प्रकाराने कृत्य केले। म्हणजे की मी माझ्या रिलेटिव्हला घेऊन गेले होते, एका रूममध्ये मला बसवलं, त्याच्यानंतर तिथे मला बोलले पहिले की हो तू खूप प्रॉब्लेममध्ये मला दिसतंय, तू टेन्शन नको घेऊस, मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करेल असं बोलले। त्याच्यानंतर माझे जे रिलेटिव्ह होते माझ्यासोबत त्यांना ते बोलले की तुम्ही बाहेर जावा आणि मला एकटीला तिथे आतमध्ये बसून घेतलं आणि आतमध्ये बसून घेतल्यानंतर माझ्यासोबत बोलत होते की तू खूप प्रॉब्लेममध्ये, तुझ्या अडचणी मी दूर करेल, अशा प्रकारे ते पूर्ण माझ्या बॉडीला टच करत होते। म्हणजे फर्स्ट मला पूर्ण बॉडीला टच केले, ऑल टचिंग विथ प्रायव्हेट पार्ट, असं पूर्ण बॉडीला टचिंग केलं त्यांनी। आणि त्याच्यानंतर मला धमकीसुद्धा दिली की हे तू जर कोणाला बाहेर सांगितलंस तर तुझ्यासोबत खूप वाईट होईल आणि तुझ्या फॅमिलीसोबत पण खूप वाईट करेल मी। आता काय मागणी आहे? आता मी पोलीस स्टेशनमध्ये आले, काल त्यांच्यावर FIR केली, पण अजूनही त्या आरोपीला अटक केलेली नाही आहे आणि पोलीसवाले बोलतात की नवीन कायद्यानुसार आम्ही अटक नाही करू शकत। तुझी मागणी काय? माझी मागणी की त्याला अटक करावं, मला न्याय पाहिजे बस।